आपण या स्पर्धेच्या वतीने अर्थातच स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक मुरबाडच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. खऱ्या अर्थाने विश यू हॅपी बर्थडे. विश यू हॅपी बर्थडे नक्कीच देऊया. मेनी मोर हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर जियान भराला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर नक्कीच 13वा वाढदिवस आपण साजरा करतोय जियानचा या स्पर्धेच्या वतीनं. साऱ्या शुभेच्छा. तुमचे आयुष्य यशाने आनंदाने आणि उत्तम आरोग्याने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जीवनातील सर्व स्वप्ने तुमची पूर्ण होत आणि प्रत्येक नवीन दिवस नवी आशा घेऊन येवा. तुम्हास या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आहोत नक्कीच वाढदिवस 13वा जियानचा आणि जियानला नक्कीच वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण दिल्यात. तर पुन्हा एकदा आपण आता सामन्याकडे वळतोय. आमचे सहकारी समालोचक मिस्टर कल्पेश पाटील सर तिथे सज्ज आहेत. ओ टू कल्पेश पाटील सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार मंडळी सर्वांचं एकदा पुण्याच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026 चे भव्य दिव्य आयोजन. पहिल्या वर्षामध्ये खूप चांगलं आयोजन अमोलदादा कतोरे मदनदादा कतोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 5 दिवसीय शृंखला या मुरबाडच्या मायभूमीमध्ये धुमधुमते क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटची ही नगरी आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूर टीमचा 12वा प्रतिनिधी यायचा. टॉस जिंकलाय अंबरनाथ संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेले आहे. सलामीला 2 बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद आणि दशरथ ची जोडी. 4 षटकांचा सामना. नॉन स्ट्राइक एंडला दशरथला पाहू शकता. दुसरा चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. विनोदच्या माध्यमातून संजय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. सुरुवात खूप चांगली केली. पॉवर प्लेचा षटका आहे त्यावेळेस मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे या विनोद फलंदाजाला. लॉब केलाय. थांबू शकत नाही. चेंडू आला त्याच्यावर नजर ठेवली विनोदने आणि भिडकावून दिला सीमारेच्या पलीकडे. मिड विकेटच्या डोक्यावरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. षटकार आलाय. त्याच्यानंतर चा चेंडू पाहायचा आहे. लाईन पाहावी लागेल. पंच सांगतायत डॉट चेंडू. आज जियानचा वाढदिवस आहे. शहापूरच्या ते त्या टीमचे सर्व शरीफ 11 दोस्ती ग्रुप शहापूर आज या मैदानावरती दाखल झालेला आहे. लॉप केलाय चेंडूला. हो फक्त बघत राहिला क्षेत्ररक्षक. अतिशय देखना स्ट्रोक. एका टप्प्याने उचली घेत चेंडू. पुन्हा एकदा दमदार चौकार. विनोदने पहिले 2 सलगचे चेंडू डॉट खेळून काढले. परंतु त्याच्यानंतर रोहन हल्ला चढवला जाते गोलंदाजावरती. कारण पाहायला लाईन पाहिली गोलंदाजाची कुठल्या सेटल झाला.
फलंदाज आणि त्याच्यानंतर षटकार आला आणि त्याच्यानंतर चौकार. धावा झाल्या 10 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. खूप चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. हीच तर ओळख असते प्रत्येक फलंदाजाची. ज्यावेळेस मात्र सेटल होतोय पूर्णपणे बॅट्समन त्यावेळेस मात्र पूर्णपणे त्या गोलंदाजावरती हाबी ठरत असतो. स्लोवर गतीचा चेंडू थोडीशी उचली घेतली. फिंगर रोल करत असताना ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता कसा चेंडू मागून फिंगर रोल केला संजयने आणि शेवटचा चेंडू मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळाला. पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त झालाय. धावा लावल्या जातात धाव फलकवती. त्या 10 दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय एक षटकाच्या समाप्तीनंतर. विपक्ष शहापूर अशी लढत बिग फाईट बॅटल नक्कीच रंगणार शेवटच्या क्षणापर्यंत. मागील मॅच बघितली ओमी सुतारने सांगितलं शेवटच्या क्षणापर्यंत मात्र हार मानणार नाही हा डोंबिवली संघ. सुरुवातीला सामना निसटला होता त्याच्या हातून परंतु शेवटच्या क्षणाला काय सचिनने गोलंदाजी केली. 4 धावा डिफेंड होऊ दिल्या नाही आणि आपल्या गोलंदाजीचा बोलबाला राहिला डोंबिवली टीमकडनं आणि तो सामना सहजरित्या त्यांनी मात्र आपल्या खिशात टाकला. सहजरित्या म्हणू शकणार नाही मित्रांनो कारण का खूप घाम गाळले मेहनत केली गोलंदाज सचिनने. फिरकीचा जादूगर होता. फिरकीचा जादूगर म्हटलं तर एकच आठवण मित्रांनो येईल कल्याणमध्ये तो म्हणजे वाडेगर संघ. जय जल्लेश्वर त्या संघामध्ये संपूर्ण गोलंदाज हे फिरकीचे आहेत. फिरकीचा जादूगर सातत्याने आम्ही त्यांना म्हणत असतो. सिद्धू पाटील असेल अतुल भोईर यांसारखे मोठे दिग्गज खेळाडू त्यांच्यामध्ये सर्वेश पाटील. फिरकीचा जादूगर कोणी असेल तर कल्याण डोंबिवलीमध्ये तो म्हणजेच संघ जय जल्लेश्वर वाडेगर संघ. आणि सचिनने तशी गोलंदाजी केली आपल्या संघाला मात्र इथे विजयचा डंका वाजवून दिला. काय हरकत नाही त्या संघाचे अभिनंदन करूया. हरलेल्या संघाचे कौतुक मानूया या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल आणि अमोलदादा कतोरे यांच्याकडे त्यांचं कौतुक मानूया. प्रशांत येतोय दुसरा गोलंदाज. 10 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक आपण एन्जॉय करता मित्रांनो. आपण सुपर संडेच्या दिवसामध्ये सारिका हॉटेल. मी एकच म्हणेन कोणाला जर का भूक लागली असेल तर आपण जाऊ शकता पण तो बिल तुम्हाला भरावा लागेल. एक मोठं हॉटेल आपण मैदानाच्या बाजूला पाहतोय. कल्याण नगर मुरबाड नगर हायवेवरती असलेला कॉट यांची ते एज लागली जातोय आणि पहिला धक्का लागतोय तो बॅटिंग करत असणाऱ्या शहापूर संघाला. फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच दशरथ. बॅक टू द पॅव्हिलियन. दशरथ डगआउटच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं योगदान दिलं नाही आपल्या संघासाठी. शून्याचा चष्मा घालून मात्र पवेलियनकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शरीफ दोस्ती 11 शहापूर संघ आज मुरबाडच्या या नगरीमध्ये दाखल झालेला आहे. आज त्या संघाचे जियान आहेत. त्यांचा आज वाढदिवस साजरा केला. मी एकच म्हणेन त्याच्यासाठी तुम जियो हजारो साल जियान. एकच तुझ्यासाठी खूप आज महत्वाचा दिवस. या तुझ्या आयुष्यातला तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. पुढचा बॉल स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न परंतु परफेक्ट यॉर्कर प्रशांतचा तेवढा सन्मान दिलाय. ड्राईव्ह केला. बॅकलिपचा वापर करत असताना एका धावेसाठी पहिला डॉट चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. प्रशांतने कमबॅक केलाय. 2 वाघांची झुंज मैदानावरती. एक वाघ तर जखमी होणारच. अमोलने आपला स्वतःचा अकाउंट ओपन केलं. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. स्विंगर रोल करत असताना इष्टांच्या मागे होता क्षेत्ररक्षक. खूप चतुराईने स्टंपिंग केली आणि पाहायचं आहे फलंदाज बाद आहे की नाही. रिव्ह्यू घेतला जातोय पंचांकडनं. टीव्ही अंपायर कडे मागणी केली जातोय. स्टंपिंग केलंय का फलंदाज पोचलाय का मैदानावरती आपल्याला पाहायचं आहे. एक्झॅक्टली बॅट कुठे टेकले आहे. स्टंपिंग तर केलेली आहे परंतु नक्कीच आमच्यावरती सुद्धा दबाव आहे. आज सकाळपासून भरपूर असे निर्णय रोहन येतात आपल्याकडे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आपण स्क्रीनवरती पाहू शकता एक्झॅक्टली काय घडलंय मैदानावरती. फलंदाज बाद आहे की सुखरूपरीत्या आहे.
स्टंपिंग तर खूप चांगली केलेली आहे एस्टेनच्या मागे. येस, टीव्ही अंपायरचा सिग्नल आला आहे, नॉट आउट. थोडासा लेट झाला बॉल लावण्यामध्ये स्टंपला. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू झालेला आहे, एकच धाव खर्च करतोय प्रशांत. काय गोलंदाजी केली जातोय. आमच्या समालोचन एंड करणं. धावून ती बॉल फुलटॉस होता, बॅटच्या रडार मध्ये घेतलाय, परंतु एलिव्हेशन होईल का कंप्लीट? नाही. ओ हो हो, वाह काय कॅच आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यस, झेल तर घेतलाय परंतु पंचांनी इथे रिव्ह्यू घेतलाय. यस, पाहायच आहे. झेल घेतलाय, तिथे क्षेत्ररक्षक होता आपण बघितलं तर. सुरेश कामगिरी चांगली केलेला आहे. यस, तानाजीने त्याला खूप चांगली साथ दिली. झेल घेतला होता, त्याचा तोल जात होता बाहेर, परंतु झेल उडवला आतमध्ये आणि फलंदाज इथे मात्र झेल घेतलाय. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतले का पंच? नाही, झेल साठी. यस, इट इज आउट आहे, फलंदाज बाद आहे. येस, स्क्वेअर लेगचे पंच आहेत, त्यांनी सुद्धा रिव्ह्यू घेतलेला आहे का हा नो चेंडू आहे की पाहायचं आहे ते. यस, फेअर डिलिव्हरी असेल, फलंदाज बाद असेल. खूप चांगला निर्णय दोन्ही पंचांच्या माध्यमातून. मंदार राणे सर, मॅन फ्रॉम नेरळ, कर्जतवरून आलेले आहेत आणि त्यांच्या समवेत धर्मेंद्र वर्मा सर आहेत. चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण या मुरबाडमध्ये पाहत असतो. विनोद बाद झाला, 8 चेंडूंचा सामना केला, 10 धावांवरती, मात्र त्याला तंबूचा आश्रयाला जायला लागला. 6.0ची सरासरीने मात्र आतापर्यंत धावा बनवल्या आहेत त्या शरीफ दोस्ती 11 शहापूर टीमने. नवीन बॅटर एनेट नंबर 3 ज्ञानेश्वर. प्रशांतने काय गोलंदाजी केलेली आहे, ठिचून मारा केला जातोय प्रशांतच्या माध्यमातून. एकच धाव फक्त खर्च केलेला आहे आणि 2 गडी बाद रोहन केलेले आहेत. हीच तर एक मोठी जमिनीची बाब आहे गोलंदाजाची. स्लोवर गतीचा चेंडू ऑफस्टंपला पिचिंग केलाय, लाईन पाहावी लागेल नक्कीच. दोन्ही हा समांतर आणि धावा येत 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 त्या म्हणजेच अवांतर शहापूर संघाला. इट इज वाईट, अतिरिक्त 1 धाव. भरपूर वेळानंतर मात्र हा वाईट चेंडू अतिरिक्त पाहायला मिळाला प्रशांतच्या माध्यमातून. स्लोवर गतीचा चेंडू फसवा टाकलाय, आधीच बॅट उचलली होती ज्ञानेश्वरने, परंतु चेंडू डॉट येतोय शेवटचा. अशा रीतीने हा दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अंबरनाथ टीमकडनं धावा लावल्या जातात त्या 12. 6.0ची सरासरी आतापर्यंत राखलेली आहे. आपण जर बघितले तर 12, 2 गडी बाद झाले. अमोल आणि ज्ञानेश्वरला इथनं मात्र गेअर चेंज करावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या संघासाठी. एखादा षटक हा 15 ते 20 धावांचा आला तर एक फायटिंग स्कोर म्हणावं लागेल या दुपारच्या सत्रामध्ये. 7 स्टार लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी, खूप चांगली साफसूत्र टेलिकास्ट आणि क्वालिटी आणि क्लिअरिटी काय असते ते मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरजी मार्के सर आहेत, 5 दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा कव्हर केली जातोय. मित्रांनो, त्या चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल आपण तर सबस्क्राईब करा
आणि बे आयकॉनवरती जाऊन लाईक करा आणि त्या मयूर मार्के यांच्या वाहिनीला 7 स्टार वाहिनीला मित्रांनो नक्कीच जग प्रसिद्ध करा. चांगला सूत्र त्यांच्या माध्यमातून केला जातोय. त्या वाहिनीचे फाउंडर आहेत मयूरजी मार्के, पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून या मुरबाड विभागामध्ये सातत्याने केली जातोय. तिसरा गोलंदाज सुरेश, ज्या सुरेशने खूप चांगला झेल टिपला होता डावखुरे शैलीचा आणि तो सुरेशला मात्र इथे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज केलाय. पहिला डॉट बॉल आलाय. भन्नाट वेगाने गतीमध्ये गतीवर स्वार झाला आणि पहिला डॉट चेंडू स्ट्राईकला अमोल आहे. मात्र पहिला डॉट बॉल ज्याप्रमाणे प्रशांतने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत सुरेश आता मात्र गोलंदाजीची पूर्णपणे जबाबदारी सांभाळतय. 7-8 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या बाजूने. पुढचा बॉल स्लॉट मध्ये टाकण्याचा परफेक्ट यॉर्कर, लाईन आणि डिलिव्हरी काय भन्नाट आहे सुरेशची. हेच तर इथं दाखवत असताना पेश करत असताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता करंटली रन रेट मात्र हळूहळू खाली ढासळला जातोय. 6चा रन रेट होता, आता 5.44चा रन रेट आपल्याला स्क्रीनवरती पाहू शकता. पुढचा बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द ड्राईव्ह. एकच धाव, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एका दुसरा मोठा फटका नित्यंत गरज आहे. शहापूर संघाला आता अडचणीत सापडलाय. ऊर्जा निर्माण झालेला आहे गोलंदाजामध्ये. सुरेशच्या 3 चेंडू स्पेस केलेला आहे, फक्त एकच धाव खर्च करतोय. पुढचा बॉल हा सुद्धा भन्नाट वेगाने काय गोलंदाजी केली जातोय. सुरेश साठी मी एकच म्हणेन, हम भी किसी से कम नहीं. या मैदानावरती दाखवत असताना मात्र हे सर्व 40+ चे खेळाडू सरसावून केल्याचा प्रयत्न. इथे कॉट बेंच अपील, स्वतः फलंदाज बाहेर जातोय. अतिशय चांगला क्रिकेट स्पिरिट दाखवत असताना शहापूर संघाला लागणारा हा तिसरा धक्का. फलंदाज ज्ञानेश्वर बॅक टू द केले जातोय. सुरेशच्या माध्यमातून एकच धाव खर्च करतोय. आतापर्यंत 5 चेंडू स्पेस केलेले आहेत. भन्नाट वेग आणि त्याच्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं जातोय. ठिचून मारा केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून आणि धावा झाल्या 13 शहापूर संघाच्या. राजेश, शहापूर टीमचा हा राजेश. एक बघू आपण राजेश सोरटे, टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक मोठं नाव. शहरी क्रिकेटमध्ये राजेश सोरटेला आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहत असतो. इथे मात्र राजेश हवाई हल्ला चढवला जाईल का? नाही, तिथे फसलाय. झेल एलिव्हेशन नव्हतं आणि राजेशची खेळी होतं इथे संपुष्टात. अजून एक धक्का लागतोय शरीफ दोस्ती 11 शहापूर टीमला. शहापूर संघ इथे डगमलत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 13 धावांवरती 4था गडी बाद झालेला आहे. 3 षटक समाप्त झालेले आहे. सुरेशने काय गोलंदाजी केली, एक स्वतःचा 1 षटक समाप्त केला, एकच धाव खर्च केली आणि 2 मोठे गडी बाद केले. ज्याप्रमाणे प्रशांतने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे सुरेशने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे अमोलला, ज्ञानेश्वरला. ज्ञानेश्वरचा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर जातोय मैदानावरती हरिभाऊ. नेट नंबर 6 या क्रमांकावरती निखिल येतोय गोलंदाज शेवटचा षटक हाताळण्यासाठी. आस्किंग रन रेट बघितलं तर आपण 4.33 ची सरासरी स्क्रीनवरती पाहू शकता. फुल टच बॉल आहे, टोल वसूल होईल का? यस, इट इज मॅक्झिमम यू हॅज अँड मॅक्झिमम षटकार.
रिव्ह्यू घेतला जातोय. हाईट फॅक्टर आहे का पायाचा आहे टीव्ही अंपायरकडे. आज भरपूर आमच्यावरती सुद्धा दबाव आहे मयूर आपल्याकडे, कारण का 40+ सामने आहेत, त्याच्यामुळं आपल्यावरती दबाव असेलच. DRS पेंडिंगमध्ये पंच मयूर मार्के सर आहेत. मॅन फ्रॉम पोटगाव, एक्झॅक्टली पाटगावचे आहेत. एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठं, हाईट फॅक्टर आहे की पाहायचं आहे. समथिंग डिलिव्हरी बघायचं आहे आपण. येस, फेअर डिलिव्हरी असेल. थोडासा खाली होता चेंडू. टीव्ही अंपायरने सांगितलं चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली येत होता चेंडू, डीप झाला. आणि मात्र हा फुलटच बॉल होता. फुलटच बॉलवरती षटकाराची मोहर लावली. 6 धावा तर मिळाले अमोलला आणि शहापूर टीमला. भरपूर वेळानंतर मयूर हा रोहन सर षटकार येतोय. अशी षटकारबाजी करावी लागेल, कारण का एकतर संघ अडचणीत सापडलाय. वाह वाह, काय फटकाय अमोलच्या बॅटमधून, घणाघाती फटकार. सलगचा हा दुसरा ब्रँडेड षटकार. आल्यानंतर आता धाव संख्या वेगाने पुढे सरकते ती 25. 3 षटकांमध्ये रोहन सर 13 धावा होत्या, 4 गडी बाद झाले होते. त्याच्यानंतर पूर्णपणे आपल्या संघाला सावरलाय अमोलने. मी एकच म्हणेन अमोलसाठी, खेळात हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणाला पाहिजे की माझ्या जीवनातला हा सर्वात कठीण खेळ होता. दोन चेंडूंवरती 2 षटकार निखिलच्या या. आता मात्र निखिलवरती सुद्धा दबाव निर्माण झाला असेल का, एक्झॅक्टली चेंडू टाकायचा कुठे असा प्रश्न चिन्ह निर्माण झाला असेल. हॅट्रिक होईल का, स्ट्रेट डाईव्ह, बॅक टू बॉलर आणि षटकाराची हॅट्रिक. आजच्या दिवसामधील हा पहिला खेळाडू ठरलाय 40+ मिस्टर अमोल. दणदणीत षटकार. करतोय भन्नाट बॅटिंग. आता मात्र गेअर चेंज केलेला, बॅटचा स्पेस ओपन करतोय अमोल. 31 धावा, 4 गडी बाद. निखिलवरती चढवलेला हल्ला, 3 चेंडूंवरती 3 षटकार. असेच फटकेबाजी करावे लागतील. धावा झालेल्या आहेत 31. चेंडू द्यायचा आयोजकांनी. काय फटकं सजवलाय. टायमिंग अचूक आहे, आणि टायमिंग ज्या वेळेस तुमचा जुळला जाते ना मित्रांनो क्रिकेटमध्ये, त्यावेळेस मात्र परफेक्ट नक्कीच षटकार मिळत असतो. टायमिंग वेल ही खूप महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. चला, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा दोन्ही टीम. अंबरनाथ संघ टीम मीटिंग करू नका. यानंतरचा सामना असेल पहिल्या फेरीतली अंतिम मॅच. पीके सन कल्याण डोंबिवली विपक्ष मॉर्निंग सुपर बॉईज कर्जत. मॉर्निंग सुपर बॉईज कर्जत एक खूप चांगला संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल कल्याण डोंबिवली. आपण पाहतोय एक मोठी महानगरपालिका ही आपल्या मुंबईमधली, आणि त्या कल्याण डोंबिवलीमधील आपल्याला आज संघ खेळताना पाहायला मिळेल 40+चा. काय हरकत नाही, जाऊ नाव बॅक टू क्रिकेट. 3 षटकार आलेत. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, लिडिंग एज लागली, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाही. आणि खूप वेळानंतर मात्र कमबॅक केलाय निखिलने. जरी 3 षटकार दिले असले तरी मात्र मोठी विकेट इथे मात्र गलाला लावलेली आहे ती अमोलची. आणि 5वा धक्का लागतोय तो शरीफ दोस्ती 11 शहापूर टीम.
अंतिम षटक चालू असताना निखिलचा 4 चेंडू स्पेस केलेले आहेत. रोहन सिंग आहेत सर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. प्रत्येक चेंडूवरती आम्हाला अपडेट देत असतात आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगली भूमिका निभावली जाते. स्कोरिंगची भूमिका मित्रांनो म्हटली तर समालोचनाचा पाठीचा कणा असतो. ते जेव्हा आम्हाला सांगतात तेव्हाच आम्ही समालोचन करत असतो आणि खूप चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा झालेल्या आहेत, 5 गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चौथ्या षटकातील 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट निखिल पुन्हा एकदा लेग स्टंपला पिचिंग खूप वेगाने फेकला होता चेंडू पायावरती आदळला जातोय. यष्टांच्या मागे लाईन पाहावी लागेल, मिस केली जातोय. पंच सांगतात मयूर मार्के सर मॅन फ्रॉम पाटगाव. खूप चांगली पंचगिरी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकता. वाईट चेंडू आहे, इट इज वाईट. 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च करतोय. अजूनही 2 चेंडू आहेत फेकायचे निखिलचे. पाहूया धावा किती येत आहेत. ओहो स्केअर ऑफ द विकेट, फक्त दिशा दाखवली. ओह कलात्मक स्ट्रोक आणि सध्याच्या घडीला मात्र येतोय चौकार. फलंदाज आपण असं वाटतंय रोहन सारखं लेदर क्रिकेट खेळतोय हरिभाऊ. ज्याप्रमाणे कट केला बॅटला आणि मात्र गॅप मध्ये शोधून काढला. हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु नीटसा बॅट मध्ये आला नाही. चेंडू संपर्क झाला नाही. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. शेवटच्या या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्या. या खूप महागात ठरू शकतात त्या म्हणजेच अंबरनाथ संघाला. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, एखादा षटक येत असतो कमी किंवा जास्त धावांचा, परंतु काही हरकत नाही. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावा लावल्या गेल्या त्या म्हणजेच 38 धावफलकावरती आपण स्क्रीनवरती पाहू शकता. आणि येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये 24 बॉल्समध्ये 39चं टार्गेट ठेवलेलं आहे 40+ या संघासमोर, ते म्हणजेच अंबरनाथ संघासमोर. कल्याण डोंबिवली विपक्ष मॉर्निंग बॉईज कर्जत. या कॅप्टन कल्याण डोंबिवलीचा कॅप्टन आलेला आहे आमच्या मंचावरती. तर आपण टॉससाठी यायचं, जास्त वेळ घेऊ नका. 39चं टार्गेट आहे मित्रांनो. कशा रीतीने हे पार करतील का अंबरनाथ 11 अंबरनाथ संघ, याचं नक्कीच धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत थोड्याच वेळात. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, तिथे आपण टॉस करूया अंतिम सामन्याचं पहिल्या फेरीतल्या. चला कर्जत टीम आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. कॅप्टन कल्याण डोंबिवली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. आमचे आयोजक अमोलदादा कतोरे हे सुद्धा उपस्थित आहेत आमच्या टॉस बॉक्समध्ये. टॉस का बॉस असं आपण पाहू शकता स्क्रीनवरती. आदरणीय सन्माननीय श्री किसन जे अनंत कतोरे, जे माजी नगराध्यक्ष मुरबाडचे, त्यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक हे आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. पहिल्या वर्षामध्ये खूप चांगलं आयोजन. मी एकच म्हणेन अमोलदादासाठी पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षा चांगलं आयोजन करावं हेच आपल्याला नक्कीच विनंती असेल. पहिल्या वर्षामध्ये खूप चांगलं आयोजन, चांगलं मैदान, व्यासपीठ चांगलं, मान्यवरांसाठी खेळाडूंसाठी मैदान त्यांनी मात्र उपलब्ध करून दिलं. त्यांचं नक्कीच अभिनंदन करूया. अमोलदादा कतोरे असतील, मदनदादा कतोरे, त्याचनंतर संजयजी दुर्गे यांचं सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन करूया. चला कर्जत संघ कॅप्टन आलाय का? यस, बेस्ट ऑफ लक. पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली यायचं आपण टॉससाठी. मॉर्निंग बॉईज कर्जत, एक आगला वेगळा नाम 40+. 40+चे खेळाडू म्हटले की मित्रांनो, कोणी जॉबवर असतं, कोणी गव्हर्नमेंट सर्व्हर असतं, कोणी पोलीस दलामध्ये, आणि क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम त्याला पाहायला मिळतोय.
आदरणीय मदनदादा कतोरे साहेबांच्या शुभास्ते मात्र टॉस केला जातोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. टेल इज कॉल छापा असा कर्जत टीमच्या कॅप्टनने बोललेला आहे आणि जिंकलेला सुद्धा आहे. अभिनंदन असेल. लगेच आपण डिसिजन कळवायचं आहे. कर्जत संघ पेंडिंगला ठेवलेला आहे. टॉस जिंकला आहे मॉर्निंग बॉईज कर्जत. डिसिजन पेंडिंग. आपण लगेच 2 मिनिटात कळवायचं आहे. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाकडे मित्रांनो. 39चं टार्गेट कशा रीतीने पार करतायत अंबरनाथ संघ याचं धावतं वर्णन आपण या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा आपण बदल करणार आहोत आणि ऐकणार आहोत या कल्याण ग्रामीण मधला एक मोठा आवाज वाईज ऑफ ओमी सुतार मॅन फ्रॉम सांगोडे यांचा गोड आवाज. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच मिस्टर कल्पेश पाटील सर. मोठी मॅच रंगती मैदानाच्या आतमध्ये. 39ची गरज आहे येणाऱ्या 24 बॉल्स मध्ये. दुपारचं सत्र मार्गस्थ आहे. उन्हाचा प्रभाव आता वाढतोय आणि सामने देखील तापलेले आपल्याला पाहायला मिळतील. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. क्रिकेटची पंढरी गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकाचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील आपण 40+ सामने पाहतोय. निश्चितच अंबरनाथ बनाम शरीफ दोस्ती 11 शहापूर असा सामना मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 39ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज संतोष पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल बॅटची काढा. पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता. पाठलाग करतो शॉट. थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक. आउटफील्ड फास्ट होती तिथे आणि चेंडू पॉइंट इलाक्याच्या बाहेर सीमा पार आरपार येतो हा दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. जास्त काळ डीजे मास्टर आपण देखील संगीत ऐकू नका कारण दुपारचं सत्र आहे. 35 धाबांची गरज अजूनही. राऊंड द स्टंप्सने परफेक्ट यॉर्कर. जबरदस्त चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय तिथे. चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान फक्त 1 धाव. धाव फलकावर धाबांची टोटल आपल्याला आता पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 5 धाबा. बावीस चेंडू आणि धावांची गरज आहे 34. अंबरनाथ 11 अंबरनाथ संघाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी पाहावा लागेल हा चेंडू. पंच आम्हाला सांगतील वाईट बॉल आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये दांडका अनुभव असलेले अनुभवी असे पंच ऑफिशियल्स आमचे धर्मेंद्र वर्मा सर आणि स्क्वेअरलेग पंच सध्याच्या घडीला मयूरजी मार्के सर आहेत. उत्कृष्ट आणि नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. गोलंदाज सज्ज होतोय. समोरच्या दिशेनं पिक केलं लाईन. यावेळी बॅटचा पेस ओपन केला होता. एलिमिनेशन नव्हतं तिथे परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे जवळ नव्हते. 1 धाब येते. एका धाबेच्या मदतीने धाव फलकात 3 चेंडू आणि 7 असं पाहायला मिळत आहे. एकवीस बॉल 32 ची गरज. चांगला बॉल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न तिथे क्रॅम्बल सीम मध्ये आपण गोलंदाजी पाहतोय. भरपूर यष्ट्यांच्या बाजूला जाऊन तो कॉलम असतो. त्या कॉलम मधनं आपण गोलंदाजी करताना गोलंदाजाला पाहतोय. हे पहा पुन्हा एकदा शॉट. थर्डमॅन आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. एका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू सापडतोय आणि दरम्यान तिथे धाव फक्त एकच मिळतीये. पहिलं षटक अप्रतिम राहिलं संतोषचं. संतोष फलंदाजांना सांगतोय की संतोष काय म्हणतोस. 4 चेंडू मध्ये 6 धावा सूर्यकांतच्या बॅटमधून आणि 1 चेंडू मध्ये 1 धाव
निश्चितच प्रशांतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 आता समाप्त होईल या चेंडू नंतर. आपट्याकर यावेळी मात्र लाईन पिक केली. पिकअप स्ट्रोक आणि शॉर्ट आर्म पुलचा हा फटका, देखना फटका चेंडूला पाठवलाय सीमारेखा पलीकडे. षटकार. अप्रतिम फेकले होते, परंतु अंतिम चेंडूवर त्या प्रयत्नांवर पाणी फेडण्याचं काम फलंदाज प्रशांतने केलं. षटकार ठोकला आणि त्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. अंबरनाथ 11 अंबरनाथ आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूना शरीफ दोस्ती 11 शहापूर आपण पाहतोय. आमचे सहकारी गुणलेखक सातत्याने त्याच्या सुवर्ण अक्षराने ही स्पर्धा आपण गुणलेखन करताना पाहतोय. गुणलेखक म्हणजे समालोचकाचा पाठीचा कणा आणि अर्थातच आमचे खऱ्या अर्थाने रोहन सिंग त्यांच्या शुभ हस्ते गुणलेखन केले जाते. त्यासोबत सेवन स्टार लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण तंतोतंत माहिती आपल्यापर्यंत पोहोचताना आपण पाहतोय. मयूर मार्के असतील त्या वाहिनीचे फाउंडर, त्यासोबत ऑपरेटर आहेत अभयजी खुने. कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतील कुणालराव आणि शिवाजी खुने. या दोन्ही कॅमेरामॅनची खऱ्या अर्थाने मेहनत आहे. पडद्यामागचे कलाकार कोणाला म्हटलं जातं तर निश्चितच कॅमेरामॅन, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय. प्रत्येक छायाचित्र, प्रत्येक गोष्ट ते आपल्याला दाखवतात, दर्शवतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यासोबत आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली आहे DJ मास्टर तुषार मडके. जबरदस्त साऊंड क्वालिटी, विविध संगीतांची मेजवानी प्रेक्षकांना ऐकवतायत आणि मंत्रमुग्ध देखील करतायत. सो नाव बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच कडे आपण बोलतोय. दुसरं षटक अमोल आलाय बॉलिंग ट्रॅकवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. रिक्वायर्ड रन रेट 8.33चा पाहिजे, कारण टार्गेट 39चा आहे. चला जास्त बेल खर्च करू नका, प्लीज कॉपरेट करा. आयोजक आपल्याला भरपूर सहकार्य करतायत, आपण आयोजकांना थोडंसं बेलेसोबत सहकार्य करा. हो, कटरचा वापर, चांगला बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय बारच्या दिशेने टर्न झाला. वेगाने हा चेंडू फेकला होता. पुलर लेनचा बॉल आणि स्विंग मिस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुढचा बॉल समोरच्या दिशेला लॉफ्ट स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना चेंडूला भिरकावलाय सीमा पार. षटकार. या षटकाराची गरज होती, कारण आता सामना खुला झालाय. टीम अंबरनाथ या मॅच मध्ये आता जबरदस्त बॅटिंग करतोय. स्पेशिटचा प्रयत्न चांगला होता, परंतु डॉट बॉल अक्रॉस द लाईन. गोलंदाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता, परंतु अचूक टप्प्यावर तो चेंडू फेकला होता. अमोल पुन्हा एकदा आपट्याकर पिकअप केला यावेळी. शॉर्ट अंपुलचा देखना फटका आणि चेंडूला फाईन लेगच्या डोक्यावरना फ्लाय केले सीमा प्रेशा पलीकडे. यूज अँड मॅक्सिमम बिग लॉंग अवे मायटी. षटकार. जुना चेंडू देण्यात येईल, लक्षात घ्या. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 26 26 धावा, 1.4 असं षटक प्रगतीपथावर आहे. अजून दुसऱ्या षटकातील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. सूर्यकांत
18 धाबांवर खेळतोय. 8 चेंडूंचा सामना केलाय. स्पेशिट बॅट शिकाडा प्रॉपर टायमिंग नव्हतं परंतु चेंडूमध्ये गती होती. आउटफील्ड फास्ट होती आणि चेंडू मैदानाला धन 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 करत सीमा पार येतो हा चौकार. तेरा बॉल आणि फक्त 9 धाबांची गरज आहे. फुलटॉस यावेळी मात्र क्रॅकिंग. हो 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 काय फटका आहे. एका टप्प्याने बॉलला पाठवलं बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत कणकरीत चौकार. डान्सिंग ग्राउंड द विकेट आपला पाहायला मिळाला. विकेटच्या मध्ये डान्स करताना फलंदाज पाहायला मिळाला. फुटबॉलचा अतिउत्तम वापर चेंडूला नक्कीच भिरकावून दिला. बॅकवर्ड बाउंड्री सीमा पार चौकारासाठी. आता 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त 5 धाबांची गरज. 24 बॉल नसेल लक्षात घ्या. नक्कीच फलंदाजाला जर 40 चेंडू दिला गेला तर पूर्ण बॉक्स जरी दिला तरी त्याला चेंडू आवडणार नाही. हे आम्ही नेहमी सातत्याने पाहत असतो अनेक स्पर्धेमध्ये. आणि जर 40 बॉल नसेल तर कोणताही द्या तो त्यांना आवडेल. हे समीकरण आहे क्रिकेटचं. 12 चेंडू आणि 5 धाबांची गरज. गोलंदाज ज्ञानेश्वर येतोय. तिसऱ्या षटकामध्ये हे षटक निर्णायक ठरू शकतं. या मॅचचा रिझल्ट कदाचित याच षटकामध्ये पाहायला मिळू शकतं कारण फक्त आणि फक्त 5 धाबांची गरज. 2.50 सरासरी आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकच धाव तिथे येईल. आता विजयासाठी 11 चेंडूमध्ये 4 ची गरज. विजयाचा चौकार. मोके पे चौका मारतील का सूर्यकांत. 10 मध्ये 26 आतापर्यंत बनवल्यात. ओर द विकेट ना. सेन्सिबल क्रिकेट. तिथे मात्र डिफेन्स केला. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सूर्यकांतच्या बॅटमधनं 1 धाव आणि आता विजयासाठी फक्त 3 धाबांची गरज. ध्यानविचार पुन्हा एकदा सज्ज होत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. प्रशांत एक मोठा फलंदाज आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 धाबा दरम्यान. तर नक्कीच ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. अशीच एक मोठी स्पर्धा पुढच्या वर्षी आपल्या भेटीला येणार आहे. डे नाईट फॉर्मॅट प्रमाणे तो सामने खेळवले जातील याच क्रीडांगणावर. स्वर्गीय अनंत गणपत स्मृती चषक 2027 आयोजन या वर्षी झालेला आहे मित्रांनो. षटकार ठोकलाय. विजयाचा स्ट्रोक आहे आणि या षटकाने सामना खुला झाला. फिनिश झाला प्रशांतच्या बॅटमधनं आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम अंबरनाथ 11 अंबरनाथ. हार्ड लक बॅट लक शरीफ दोस्ती 11 शहापूर टीम. इथे पाटबा मैदानाच्या आतमध्ये. तर खुशखबरी आहे सर्व प्रेक्षकांसाठी. स्वर्गीय अनंत गणपत स्मृती चषक 2027 पुढील वर्षी डे नाईट सामने खेळवले जातील. ठिकाण असेल मित्रांनो सारिका ग्राउंड म्हणजेच याच क्रीडांगणावर ते सामने आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम पारितोषिक 70,000 व भव्य चषक. द्वितीय पारितोषिक 35,000 व आकर्षक चषक. त्यानंतर तृतीय पारितोषिक असेल 20,000 व भव्य चषक. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक 13,000 आणि आकर्षक चषक. त्यासोबत 40 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाईल. म्हसा परिसर आणि मुरबाड परिसरातील 20 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये टोटल 40 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि अनेक बक्षीस आपल्याला त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर थँक्यू सो मच. इथे हा सामना संपला आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना 11 चेंडूमध्ये 27 नाबाद इनिंग साकारली. सॉरी प्रशांतने ज्याने
5 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 2 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. तो प्रशांत ठरलाय मॅच विनिंग स्ट्रोक मारणारा फलंदाज, मॅन ऑफ द मॅच.